नमस्कार मित्रांनो, MPSC लाईफ या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका यांची एक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीमध्ये जर आपण बघितलं तर 620 पदांकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. म्हणजेच आपल्या दृष्टीने ही महत्त्वाची एक जाहिरात असणार आहे. या जाहिरातीबद्दल जे काही महत्त्वाचे मुद्दे असणार आहे की या जाहिरातीमध्ये कोणकोणती पदं आहे, कोणत्या पदाकरिता काय काय शैक्षणिक अर्हता लागणार आहे, ऑनलाईन अर्ज करण्याची जी काही तारीख आहे तर ती काय आहे, त्यासाठी चलन काय आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक पदासाठी जी काही परीक्षा घेण्यात येणार आहे तर त्या परीक्षेबद्दलचा परीक्षा पद्धती म्हणजे एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, सिलेबस काय असणार आहे, याबद्दलचे सर्व डिटेल मुद्दे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथं बघणार आहोत. आता व्हिडिओमध्ये मी जे काही मुद्दे सांगणार आहे, जर का तुम्हाला एखाद्या मुद्द्याबद्दल काही क्वेरी असेल किंवा डाऊट्स असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्सच्या माध्यमातून विचारू शकता, कमेंट्स तशी करू शकता. त्याचा रिप्लाय मी त्या कमेंट्सच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. आता व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर एक महत्त्वाचं अपडेट म्हणजे जर का तुम्ही अजून MPSC लाईफ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जेही महत्त्वाचे अपडेट्स असतील, विविध ज्या काही जाहिराती प्रसिद्ध होतात तर त्या जाहिरातीबद्दलचे विविध अपडेट तुम्हाला हे मिळत राहील. आता व्हिडिओला सुरुवात करूया. आता व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करण्याच्या सुरुवातीला महत्त्वाचा मुद्दा इथं बघणार आहोत की यामध्ये जे काही पदं असणार आहे तर ते एकूण 30 म्हणजे संवर्ग जे आहे तर ते 30 आहे. असे 30 संवर्ग मिळून हे 620 पदं आपल्याला इथं बघायला भेटतात. जसं की बायोमेडिकल इंजिनियर असेल, कनिष्ठ अभियंता असेल, उद्यान अधीक्षक आहे, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी आहे, असे एकूण 30 संवर्ग यामध्ये आपल्याला बघायला भेटतात. आता मग या 30 संवर्गामध्ये जर आपण बघितलं तर इथं वेतन श्रेणी वगैरे हे दिलेले, पदांची संख्या इथं दिलेली आहे. आता हे जे काही डिटेल असणार आहे तर ते तुम्ही आपली हे जे काही स्क्रीन दिसत या स्क्रीनवरती बघून घ्या, किंवा मग आपल्या टेलिग्राम चॅनलला मी ही ॲडव्हर्टाईजमेंट टाकली, तिथं जाऊन तुम्ही हे डिटेलमध्ये बघू शकता. फक्त व्हिडिओमध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत ते मी इथं एक्सप्लेन करतो जिथं काही गरज वाटते तिथं, आणि बाकीचं ॲडव्हर्टाईजमेंट हे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. आता महत्त्वाचा मुद्दा इथं काय आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख जी आहे तर ती 28 मार्च 2025 पासून, म्हणजेच आजपासून हे ॲडव्हर्टाईजमेंटची जी काही ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे तर ते सुरू होत आहे, आणि लास्ट डेट आहे ती म्हणजे 11 मे 2025पर्यंत. याचे जे काही हॉल तिकीट येणार आहे तर ते परीक्षेच्या 7 दिवस आधी हॉल तिकीट येतील. जी काही वेबसाईट असणार आहे अर्ज करण्यासाठी तर ती मुंबई महानगरपालिकाची वेबसाईट, यावरती तुम्ही अर्ज करू शकता, किंवा इतर काही माहिती पाहिजे असेल तर मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ती माहिती बघू शकता. त्याही वेबसाईटची मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोच तुम्हाला. आता यामध्ये परीक्षा शुल्क काय तर परीक्षा शुल्क जर बघितलं, जर का ओपन प्रवर्ग असेल तर 1000 परीक्षा शुल्क आहे, आणि मागास प्रवर्ग असेल तर 900 रुपये हे परीक्षा शुल्क आपल्याला इथं बघायला भेटतं. आता यामध्ये जे काही आरक्षण वगैरे दिलेलं आहे, प्रत्येक कॅटेगरी वाईज काय जागा असणार आहे, किती जागा असणार आहे, तर यांची सर्व माहिती इथं दिलेली आहे. तुम्ही ते तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्ही ते ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये बघू शकता. इथं काय म्हणजे एक्सप्लेन करायची जास्त गरज नाही. पुढच्या मुद्द्यावरती आपण जाऊया. आता पुढच्या मुद्द्यावरती जात असताना आपण आता इथं जर बघितलं वयोमर्यादाबद्दल इथं आपण बघूया. अराखीव जो काही प्रवर्ग असणार आहे तर त्यांच्यासाठी किमान 18 वर्ष आणि कमाल 38 वर्ष असणार आहे, आणि मागास प्रवर्ग यांच्यासाठी किमान 18 वर्ष आणि कमाल 43 वर्ष एवढी वयोमर्यादा आपल्याला बघायला भेटते. हा एक मुद्दा महत्त्वाचा होता. इथं मग ते जे काही वेगवेगळे घटक असतात रिझर्वेशनमध्ये तर त्याचं सुद्धा इथं वयोमर्यादा ही दिलेली आहे, तर ते तुम्ही इथं बघू शकता. आता आपण पुढच्या मुद्द्यावरती जाऊया. इथं जे काही शैक्षणिक किंवा शारीरिक पात्रता लागणार आहे, कोणत्या पदासाठी काय जबाबदारी असणार आहे, ते सर्व डिटेल माहिती इथं दिलेली आहे. तुम्ही ते ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये बघू शकता. आपण पुढे जाऊया. आता हे कागदपत्र अपलोड करण्याची प्रक्रिया वगैरे तुम्ही नेहमी फॉर्म भरता त्याचप्रमाणे असणार आहे. त्यामध्ये काही म्हणजे असं विशेष नाही नवीन काही सांगण्यासारखं. तरी तुम्हाला काही डाऊट्स असेल फॉर्म भरताना वगैरे तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आता इथं जे काही आहे की एक्झाम पॅटर्न काय असणार आहे तर तो एक्झाम पॅटर्न आपण इथं बघूया. आता एक्झाम पॅटर्नमध्ये मराठी 10 प्रश्न, इंग्रजी 10 प्रश्न, सामान्य ज्ञान 10 प्रश्न आणि बौद्धिक चाचणी 10 प्रश्न, आणि त्याचसोबत संबंधित विषय म्हणजे टेक्निकल जे काही असेल तर त्याचे 60 प्रश्न, असे एकूण 100
प्रश्न आपल्याला इथं बघायला भेटेल आणि 200 गुण इथं असेल. कालावधी असेल 2 तासांचा. परीक्षेचं जे काही स्वरूप असणार आहे तर ते MCQ म्हणजे बहुपर्याय असणार आहे. असं हे प्रत्येक जे काही पद आहेत तर त्या प्रत्येक पदासाठी वेगवेगळं एक्झाम पॅटर्न असणार आहे. त्यामुळे तुम्ही इथं ते बघू शकता सिलेबस वगैरे तुमच्या त्या प्रत्येक पदावाईज हे दिलेले आहे. जे काही टेक्निकल पदं असणार आहेत तर त्या टेक्निकल पदासाठी ते संबंधित विषयाबद्दलचं तिथं प्रश्न विचारले जातील. पण काही नॉन टेक्निकल जे काही पदं असेल तर त्यांच्यासाठी मराठी, इंग्रजी, GK आणि बौद्धिक चाचणी म्हणजेच मॅथ रिझनिंग हे विषय असणार आहे. बाकी जे जिथं जिथं टेक्निकल विषय असणार आहेत तर तिथं टेक्निकलबद्दल विचारलं जाणार आहे. असं ही ॲडव्हर्टाईज आपण इथं थोडक्यात बघितली. जे काही महत्त्वाचे मुद्दे वाटले तर ते मी इथं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि इतर जे काही महत्त्वाचे मुद्दे असेल रिझर्वेशनच्या बाबतीत असेल किंवा ऑनलाईन फॉर्मबद्दलच्या काही क्वेरीज असेल तर तुम्ही त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकू शकता. तिथं मी तुम्हाला उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. तर थांबूया आपण या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.